मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आली। त्यामुळेच आता प्रशासनानं या योजनेसंदर्भातील सर्वेक्षण सुरू केले। अशाच एका सर्वेक्षणानंतर प्रशासनानं या योजनेसंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईचा लाखो महिलांना फटका बसलाय। मराठवाड्यात तब्बल 1.5 लाखांहून अधिक महिलांना या योजनेत अपात्र ठरवण्यात आले। तर विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदाच एका झटक्यात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना या योजनेत वगळण्यात आले। तर कोणकोणत्या पद्धतीने चुकीची माहिती देत लाभ घेण्यात आलाय पाहूया। संभाजीनगरमध्ये एकूण अर्ज 20,069, पात्र अर्ज आहेत त्यातले अवघे 15,000। आणि लातूरमधली देखील आकडेवारी आपण पाहतोय, अपात्र 16,223 आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। तर बीडमध्ये अपात्र 5,437 आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये अपात्र 4,155 निघाले त्यांच्यावर कारवाई झाली आहे। तर हिंगोलीमध्ये अपात्र आहेत 4,497 त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अपात्रांची संख्या जास्त आहे, 8,000 आहेत महिला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। तर परभणीमध्ये अपात्र 2,338 आहेत, त्या अपात्र लाडकींवर कारवाई करण्यात आली आहे। तर मराठवाड्यामध्ये अपात्र सर्वाधिक आहेत, 40,228 महिला अपात्र ठरलेल्या आहेत। तर जवळपास राज्यात लाखो लाडक्या बहिणींवर कारवाई करण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।